जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं मनुस्मृतीचं दहन करतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा फाडण्याचा प्रकार घडलेला आहे। त्या संदर्भात राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस देखील याला घेऊन आक्रमक झालेली आहे। आपल्यासोबत प्रशांत पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, आपण त्यांना विचारूया, राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका आहे, काय मागणी आहे? राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी ही आहे की जितेंद्र आव्हाड यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करायला पाहिजे। आज मनुस्मृती जाळत असताना त्यांनी बाबासाहेबांचा फोटो जाळला, म्हणजेच बाबासाहेबांचा त्यांनी विचार जाळले। आज ही भारत देशातली सगळ्यात मोठी घटना आहे। जो म्हणतो की मी दलितांचा कैवारी आहे, मी बहुजनांचा कैवारी आहे, या जितेंद्र आव्हाडला हे सुद्धा नाही माहीत की हा बाबासाहेबांचा फोटो जाळत असताना मी बाबासाहेबांचे विचार जाळून राहिलो आहे। तर हा बाबासाहेबांचा होऊच शकत नाही, हा नकली बाबासाहेबांचा समर्थक आहे, हे असं मी तुम्हाला आजही सांगतो। आणि ज्या पद्धतीनं पवारसाहेब आणि सुप्रिया सुळे त्या जितेंद्र आव्हाडला घेऊन नाचून राहिले, मला तर वाटते जितेंद्र आव्हाडनी यांची सुपारी घेतलेली असेल, यांचा पक्ष संपवण्याचा एक प्रकारची सुपारी आहे। जर शरद पवार साहेबांना ह्या महाराष्ट्र ज्या पद्धतीनं बहुजनांचा आहे, जर या पद्धतीनं जितेंद्र आव्हाड बाबासाहेबांचे विचार जाळत असतील, जाळले, त्यांना ताबडतोब पक्षातून काढण्याची मागणी ही आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करीत आहे। गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी पुढे येत आहे। गुन्हा दाखल ताबडतोब व्हावा, कारण की त्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचे विचाराचं दहन केलेलं आहे। हे लहान मोठी गोष्ट नाही। आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन घेऊन राजकारण करणारा हा महाराष्ट्रातला एक बाबासाहेबांचा गुन्हेगार आहे। ज्या बाबासाहेबांचं विचार दहन केले ज्यांनी, आज तो बाबासाहेबांचा गुन्हेगार आहे, त्याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। तर होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत पवार। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।